मुख्यमंत्री फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला मोठा विरोध. पंढरपूर कॉरिडॉरवरनं सुब्रमण्यम स्वामी आक्रमक. फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार, कोर्टात केसही करणार असा इशारा. ठाण्यातल्या वर्तकनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण विरोधी धडक कारवाई. गांधीनगर ते नीलकंठ रोडवरील फेरीवाले आणि शेड्स हटवले. रस्ते आणि पदपथ मोकळे केले. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील पारवा परिसरामध्ये पूरग्रस्त शेतीची आमदार राजू तोडसाम यांच्याकडनं पाहणी. पंचनामे करण्याचे निर्देश. कापूस, तूर यासह इतर पिकं पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे मोठं नुकसान. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईच्या वरळीतल्या पोद्दार रुग्णालयाला भेट. पंचकर्म विभाग आणि विद्यार्थी वसतिगृहाची पाहणी केली. रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणं हा हक्क आहे असं प्रतिपादन. मुंबईत गणेशोत्सव 2026च्या नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न. ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाला मंडळांनी प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ऑगस्ट क्रांती मैदानावरती 5 ते 6 फूट उंचीचा कृत्रिम तलाव उभारला जाणार. भिवंडीतल्या टीईटी पेपरफुटी प्रकरणामध्ये महाराष्ट्र कनेक्शन उघड. सोलापूरमधील प्रशिक्षक संस्था चालक प्रकाश पवारला अटक. न्यायालयाने आरोपीला सुनावली. 15 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. ठाण्याच्या पाणी प्रश्नासाठी काळू धरण प्रकरण फास्ट ट्रॅक नेण्याचे आदेश. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या मागणीनंतर निर्णय घेतला. शिलार आणि पोशीरमधनं प्रत्येकी 30 MLE पाणी देण्याची मागणी. चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील गोसेखुर्द कालव्यामध्ये 15 वर्षीय विद्यार्थी वाहून गेला. नैतिक शेडकामे नावाच्या विद्यार्थ्याचा शोधकार्य सुरू. मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला असताना घटना घडली. मुंबईच्या ताडदेव भागामध्ये 20 वर्षाच्या विद्यार्थ्याची इमारतीवरनं उडी घेऊन आत्महत्या. मूळचा जयपूरचा रहिवासी असलेला कार्तिक मुंबईमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईमध्ये अवैध पद्धतीनं पिस्तूल आणि काडतुसं बनवणारा अटकेत. या कारवाईमध्ये गावठी बनावटीचं पिस्तूल, 28 जिवंत काडतुसं यासोबत 74,000हून अधिक रकमेचा माल जप्त. बीडच्या धारूरमध्ये शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं. सोयाबीनच्या पिकावरती अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. तातडीनं पिकाचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोली पोलिसांच्या वतीनं मिशन ऊर्जा उपक्रमाचं आयोजन. नरसी नामदेव कवायत मैदानावरती राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये 2000 विद्यार्थी सहभागी. मानवी साखळीद्वारे दर्शवले आपत्कालीन क्रमांक. बीडच्या परेलीमध्ये संत सावता महाराज समाधी महोत्सवाच्या निमित्त आयोजित पालखी सोहळ्यानं वेधलं सर्वांचं लक्ष. टाळ मृदुंग आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये निघालेल्या या दिंडीमध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सोलापुरातल्या मंगळवेढ्यामध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी केलं होतं रॅलीचं आयोजन. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये DY पाटील यांच्या शोकसभेचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे उपस्थित. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली. शताब्दी एक्सप्रेसमध्ये तिकीट चेकिंग स्टाफचा वाढदिवस साजरा. सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. रेल्वे प्रशासनाने घेतली व्हिडिओची दखल आणि व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवरती कारवाईचा इशारा. इंदिरा गांधी हत्या प्रकरणातील आरोपी केहर सिंगच्या मुलाला उमेदवारी. खलिस्तानी संघटनेच्या वारिस पंजाब दे पक्षाने सतवंत सिंग यांना दिलं तिकीट. बस्सी पठाण मतदारसंघातनं 2027च्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर.